नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे फिश करी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। फिश करी बनवण्यासाठी इथे आपण मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। हाताच्या सहाय्याने लिंबू, हळद, मीठ माशांना छानसे लावून घ्यायचे आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे। सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने माशांना छानसे लावून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटं मासे छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। फिश करीचा मसाला बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, ओला नारळ, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसूण घेतले आहे। सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्व मसाले मिक्सरला छानसे वाटून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। मॅरिनेट करून घेतलेले मासे छानसे फ्राय करून घ्यायचे आहेत। मासे छानसे फ्राय करून झाले आहेत। मिक्सरला वाटून घेतलेला मसाला कढईमध्ये टाकायचा आहे। मसाला छानसा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आहे, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्याला छानसे तेल सुटेपर्यंत छानसे परतून घ्यायचे आहेत। गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचे आहे। आमसूल किंवा चिंचेचा कोळ टाकायचा आहे। रश्याला छानशी उकळी आली आहे। फ्राय करून घेतलेले मासे रश्यामध्ये टाकायचे आहेत। 1 ते 2 मिनिटं फिश करी छानशी शिजवून घ्यायची आहे। खाण्यासाठी तयार आहे फिश करी। फिश करी तुम्ही गरम भाताबरोबर, पोळीबरोबर तसेच भाकरीबरोबरही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।